नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना 1982 ते 84 सालची जुनी पेन्शन योजना OPS लागू करावी या प्रमुख मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर जोरदार धडक दिली। ज्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही आणि अंशतः पेन्शन योजना NPS, GPS, UPS लागू आहे अशा कर्मचाऱ्यांनी नो GPS, नो NPS, नो UPS, ओन्ली OPS अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। एकच मिशन जुनी पेन्शन हा नारा देत कर्मचाऱ्यांनी शासनाला कर्मचाऱ्यांच्या जमा निधीबाबत थेट प्रश्न उपस्थित केले। अंशतः पेन्शन योजनेत सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना अत्यल्प पेन्शन मिळते। कर्मचाऱ्यांच्या बाबतीत किमान 1,500 ते 3,000 रुपये तर अधिकारी वर्गाला साधारण 10,000 रुपयापर्यंतच पेन्शन मिळते। इतक्या तुटपुंज्या रकमेत महिना कसा भागवायचा असा सवाल उपस्थित करत कर्मचाऱ्यांनी आपल्या जमा पैशाचे नेमके काय झाले याचे उत्तर शासनाने द्यावे अशी मागणी केली। कर्मचाऱ्यांचा निधी खासगी कंपन्या व शेअर बाजारावर अवलंबून असल्याने भवितव्य असुरक्षित झाल्याची भावना व्यक्त होत आहे। याच असुरक्षिततेविरोधात संप, मोर्चे व आंदोलनाच्या माध्यमातून कर्मचारी आपले हक्क मागत आहेत। शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। मॅडम इथे की आम्हाला जुनी पेन्शन योजना तशी लागू झाली पाहिजे। आमच्या सरकारकडे हेच मागणी आहे की जशी जुनी पेन्शन योजना आहे तशी आम्हाला पाहिजे। ती आमच्या म्हातारपणाची काठी आहे। UPS मुळे आम्हाला काहीच मिळणार नाही। त्याच्यामुळे आमची मागणी आहे की जुनी पेन्शन योजना तशी शासनाने त्वरित लागू करावी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।